नमस्ते. हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत. आज महेंद्र मोहिते वाटेगाव हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आहेत. त्यांचा आपण आज अनुभव ऐकणार आहोत. नमस्ते. नमस्ते सर. नमस्ते. मी जवळजवळ 10 ते 12 वर्ष झालं या शुगरसाठी औषधोपचार करतोय. आतापर्यंत जेवढे पण डॉक्टरांशी मला संबंध आला त्या प्रत्येकाने सांगितले की हा आजार बरा होत नाही, आयुष्यभर ही औषधे तुम्हाला खावी लागतील. परंतु योगायोगानं डॉक्टर प्रकाश ठोंबरे यांचे रिपोर्ट मला बघायला मिळाले आणि मी त्यांची भेट घेतली. जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून औषधोपचार त्यांच्या सल्ल्यानुसार चालू केलाय. जेवणा अगोदरची साधारण 140 आणि जेवणानंतरची 240 प्लस असायची. गोळ्या औषध चालू असून सुद्धा यांचा प्रोटोकॉल घेतल्यापासून डॉक्टर ठोंबरेंचा जवळजवळ मला टप्प्याटप्प्यानं औषधं कमी करत आणली. पहिल्या 15 रोज रात्री सकाळी गोळी घेत होतो, ती अर्धी अर्धी घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्या टप्प्यात 1 टाइमची बंद केली आणि आता 3ऱ्या टप्प्याला संपूर्ण गोळ्या बंद केलेल्या आहेत. तरी पण आता माझी साखर साधारण जेवणा अगोदरची 91 आहे आणि जेवणानंतरची 112, 110, 109 अशी येते. म्हणजे आता तुमच्या औषध गोळ्या संपूर्ण बंद आहेत. औषध गोळ्या संपूर्ण बंद आहेत. ज्यावेळेला तुम्ही औषध गोळ्या घेत होता आणि शुगर पूर्ण कंट्रोलमध्ये नव्हती, त्यावेळेला तुम्हाला त्रास काय जाणवत होता? त्यावेळी आपल्याला वीकपणा येणं, उत्साह नसणे असा प्रकार मला जाणवत होता. थकवा याचा, असा काही एक काम करू शकत नव्हतो. आता वीकपणा अजिबात नाही आणि थोडंफार काम करायचं जरी तयारी केली तर काही त्रास होत नाही. त्याच्यामुळं एकदम फ्रेश वाटतंय आता आणि समाधान वाटलं. एकूणच तुम्हाला चांगला फरक पडलाय. हो. पूर्वी तुमचं वजन किती होतं? पूर्वी माझं वजन 70 किलो होतं. 70 किलो. आता किती? आता 65 किलो आहे. ठीक आहे. वजन थोडं कमी झालंय म्हणून तुम्हाला काही थकवा वगैरे जाणवतो? नाही, अजिबात नाही. थकवा वगैरे काय नाही. पण खात्री माझी झाली की 100% मधुमेह बरा होऊ शकतो. कारण हे दुसऱ्यानं सांगण्यापेक्षा मला स्वतःलाच त्याचा अनुभव आलाय. त्यामुळं ह्याला खोटं म्हणता येत नाही. ठीक आहे. मग आता तुम्ही मधुमेह बाबतीत लोकांच्या मध्ये गैरसमज आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? लोकांना असं सांगता येईल की मधुमेह बरा होत नाही हे चुकीचं आहे. 100% मधुमेह बरा होतो. मी प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलाय आणि ज्यांना कुणाला मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी ह्या प्रोटोकॉलचा फायदा घेऊन सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. धन्यवाद.